ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। उरणमधील यशस्वी शिंदेची निर्घृण हत्या करणाऱ्या लव जिहाद याला भर चौकात फाशी द्या आणि लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी आधी लव जिहाद विरोधी कायदा करा अशी मागणी पनवेल येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली। फाशी दो, फाशी दो, लव जिहादी को फाशी दो, फाशी दो, फाशी दो, लव जिहादी को फाशी दो। महाराष्ट्र सरकारला आमची ही विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली। रक्षाबंधन येत आहे जवळ आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीचं रक्षण करायचं असतं। तर या महाराष्ट्र सरकारने बहिणीच्या रक्षणासाठी लव जिहाद विरोधी कायदा हा 100% करावा। या येत्या अधिवेशनात किंवा अधिवेशनाचं सत्र बोलवून हा लव जिहाद कायदा करावा अशी आमची मागणी आहे। तसंच उत्तर प्रदेश सरकारने जसं अँटी रोमिओ स्क्वॉड निर्माण केलेला आहे त्याप्रमाणे अँटी रोमिओ स्क्वॉड महाराष्ट्रातही निर्माण करायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी। आज पनवेल येथील छत्रपती शिवाजी चौकात पनवेलमधील समस्त रणरागिणी आणि छत्रपती शिवरायांचे मावळे हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनासाठी जमले आहेत। या आंदोलनाचा विषय अर्थातच याच रायगडमधल्या कुमारी यशस्वी शिंदे हिची जी निर्घृण हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ तसेच लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा या मागणीसाठी इथे हे आंदोलन संपन्न होत आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून काही प्रमुख मागण्या आम्ही सर्व बंधू भगिनी करत आहोत। सर्वात प्रथम म्हणजे लव जिहाद म्हणजे यशस्वी शिंदेची ज्यांनी हत्या केली त्याला भर चौकात लवकरात लवकर फाशी द्यावी। ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश आणि अन्य 8 राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आहे तसाच लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण बंदी कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू व्हावा। त्याचबरोबर लाडकी बहीण योजना तर होईलच पण त्याच्या आधी या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी हा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा। त्याचबरोबर सरकारने प्रत्येक महाविद्यालय आणि शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवावं या अशा मागण्यांसाठी आज हे आंदोलन यशस्वीपणे संपन्न झालेलं आहे। आज या मुलींना सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत प्रत्येक महिलेने प्रत्येक युवतीने स्वतःच्या संरक्षणासाठी आता सिद्ध व्हायची वेळ आलेली आहे।